जर कधी जेवण बनवायचा कंटाळा आला तर झटपट होणारी रेसिपी म्हणजे खिचडी भात. तर चला करूया मंडळी आज खिचडी भात. कुकरमध्ये तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकायचा आणि चांगला परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये लगेच मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं जिरं आणि मोहरी टाकायचं आणि आलं लसणाची पेस्ट टाकायची. चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं 1 मिनटं परतून घ्यायचं. लगेच थोडंसं लाल तिखट टाकायचं, थोडासा काळा मसाला, बिर्याणी मसाला टाकायचा आणि मॅगी मसाला पण टाकायचा त्याच्यामध्ये. त्याने पण खूप छान टेस्ट येते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याला लाल थोडासा रंग येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि लगेच स्वच्छ धुवून घेतलेली मटकी आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आणि ते पण चांगलं 2-3 मिनटं परतून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली का लगेच त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ टाकायचा, ते मिक्स करून घ्यायचं आणि कुकर लावून घ्यायचा आणि 2-4 चांगल्या शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि बघा अशा पद्धतीने तयार होतो आहे आपला चांगला खिचडी भात. खिचडी भात सगळ्यांनाच आवडतो. आणि लगेच काय करायचं, एकीकडे तेल गरम करायचं कढईमध्ये थोडंसं आणि त्याच्यामध्ये लगेच पापड भाजून घ्यायचे. तर बघा पापड माझ्या तळून तयार आहेत आणि इकडे भात पण शिजतोय. तर बघा तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने भात तयार झाला आहे. तर हे बघा खिचडी भात तयार आहे. मस्त पापड, लोणचं आणि भात खूप छान लागतो. नक्की रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.